शिवसेना फुटली, 6 खासदार निघून गेले. मला धाराशिवच्या खासदाराबद्दल चर्चा करायची, कारण धाराशिव मध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्वीचा उस्मानाबाद शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी, खास करून जुन्या फळीतल्या शिवसैनिकांनी ज्या पद्धतीची शिवसेना वाढवली, बाळासाहेब ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत 3 पिढ्या, कळंब तालुका असेल, प्रॉपर धाराशिव शहर असेल किंवा तिकडे उमरगा असेल, बोमपरांडा, वाशा, कुठलाही तालुका घ्या, आज ओमराजे निंबाळकर ज्या पद्धतीने खासदार म्हणून मिरवतात, मागच्या 2007-8 किंवा पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली त्याच्यानंतर तसं फार कुणी ओळखत नव्हतं. त्या काळामध्ये शिवसेनेने माणूस दिला, आदेश दिला, विषय संपला, लोक जीवापाड प्रेम करायचे. ओमराजे आमदार झाले, खासदार 2दा झाले, लोकांनी प्रेम ओमराजेंवर, ठीक आहे त्यांची भाषा शैली त्या स्टाईलची आहे म्हणून ओळखलं, परंतु शिवसेनेमुळं मला आठवतंय पूर्वी नरसिंग अण्णा जाधव जे एसटी महामंडळावर होते आणि ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये त्यांनी शिवसेना ताकदीनं, जो माणूसच रांगडा होता, शेतकरी होता, कशा पद्धतीनं त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिनिधित्व दिलं. त्यावेळेस कळंब वाशी विधानसभा मतदारसंघ हा राखीव होता. आता कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघ आहे. त्या नरसिंग अण्णा जाधवनी त्या काळी रिझर्वेशन जरी असलं तर इतरांना आमदार केलं, खासदार केलं. महाराष्ट्रात कुठं भगवा फडकेल न फडकेल, धाराशिव जिल्ह्यात किंवा कळंब तालुक्यात किंवा त्या परिसरात फिक्स आमदार असायचा. ती ताकद होती. इमानदार प्रामाणिक लोकांचा तो तालुका आणि जिल्हा आहे. त्याच धाराशिव जिल्ह्याच्या शिवसैनिकांच्या जीवावर ओमराजे असतील किंवा याच्या अगोदरचे रवी गायकवाड सर असतील किंवा इतर आमदार सुद्धा असतील, हे प्रामाणिकपणे लोकांनी निवडून दिले, शिवसेनेने निवडून दिले. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे ते सगळं शक्य झालं. ते ओमराजे दबाव येतो, मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, लोकांच्या वेगळ्या वेगळ्या गप्पा गोष्टी सांगतात. ते दबावापोटी 6 खासदारामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून जातात, शिवसेनेशी गद्दारी करतात. सहीच नाही केली, मी तिकडं नाही, मी पुण्यात आहे, मी इकडे आहे, तिकडे आहे, किंवा त्यांचे आता समर्थक बिळातून बाहेर येत आहेत. जे राजे सांगतील किंवा खासदार साहेब सांगतील आम्हाला ते मान्य आहे. अरे निष्ठावंत म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ना. तुम्ही असतील किंवा आमदार असतील, तुम्हाला फक्त तुम्ही त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत गेले नाही म्हणून लोकांनी परत तुम्हाला निवडून दिलं. तुमची तशी काही ताकद नव्हती, कारण तुमच्या विरोधात तुमच्याच नात्या गोत्यातले किंवा इतर लोक, इतर पक्ष, सत्ताधारी खास करून तुम्हाला पाडण्यासाठी सगळ्या ताकदीनं प्रयत्न करत होते. तरी सुद्धा लोकांनी फक्त निष्ठावंत हा एक शब्द ओमराजे निंबाळकरांच्या पाठीशी होता. त्यांच्या कपाळावर प्रामाणिक हा शब्द होता, गद्दार हा शब्द नव्हता. का चिटकवून घेतला? ओमराजेंनी अशी कुठली गोष्ट आहे की सत्ता नाही म्हणून त्यांना, म्हणजे ते उपाशी मरतील, मतदारसंघात काम होते. माझं ओपन चॅलेंज आहे, ओमराजेंनी धाराशिव त्यांच्या लोकसभा मतदारसंघात एक काम केलेलं सांगावं. एक काम, फक्त बोलवच्चन, फक्त लोकांना वेड्यात काढायचं. निष्ठावंत म्हणून लोक तेही सहन करतील. पण नशेत जर तुम्ही आता फुकट मिळणाऱ्या चॅप्टर प्लेनने जर तुम्हाला दिल्लीला जायचं असेल, तुमच्यावर कोण वॉच ठेवून काय तुमची अंडी पिल्ली कोण बाहेर काढणार आहे? कारण लोक असं म्हणतात की काहीतरी असेल म्हणून त्यांनी असं केलं. सत्तेसोबत गेल्यानंतर काम होतील. काय काम केले सांगा बरं मागच्या 5-7 वर्षामध्ये?
उद्घाटन सांगा किंवा एखादा फार मोठा प्रोजेक्ट आणला. ओमराजेंनी धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठला असा मोठा प्रोजेक्ट आणला, पण लोक तरी सुद्धा राजे साहेबांचा मुलगा आहे म्हणून सगळं ऐकत आले, सहन करत आले. ज्यावेळी तुम्ही संकटात होता, कुठला राजकीय पक्ष ओमराजेंवर विश्वास ठेवत नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस ठाकरे कुटुंबांनी त्यांच्या विश्वास ठेवला. आता ते दुसऱ्या राजकीय पक्षात असते, त्यांनी कितपत ठेवला असतं किंवा ते काँग्रेसमध्ये गेले असते, कारण त्यांचं ते होम पिच आहे. तरी सुद्धा लक्षात घ्या, तरी सुद्धा गद्दारी करणं किंवा उद्धव ठाकरेंकडे सत्ता नाहीये, अडचणीत आहेत, सत्ताधारी ताकदीनं त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि ज्या काळात तुमची गरज आहे, अशी काय तुमची नाडी दाबली का नाडी सोडली की अजून काय मिरच्या झोंबल्या, अशी कुठली गोष्ट झाली की ओमराजेंना गद्दारी करावी लागली? यासाठी केला होता का अट्टहास? बर, लोकसभेचा सदस्य होऊन यांना किती महिने वर्ष झाले? 1-1.5 वर्षाचा विषय. बर, बर्डन ठीक आहे, आसपासचे काही आमदार, थेट शिंदे साहेबांच्या ओळखीतले मर्जीतले काही लोक तुमच्यावर दबाव आणतात असं म्हणतात. मिशन टायगर मिशन, तुम्ही तर जाहीर स्टेटमेंट दिलं की मी निष्ठावंत राहणार आहे. मी असं आईशी खोटं बोलू शकतात तर ओमराजे, मी कुठं जाणार नाही. आई म्हणते अजिबात उद्धव ठाकरेंना सोडू नका. तरी सुद्धा असं, आणि हे सगळं समाज माध्यमांवर कळतंय, माझ्यापर्यंत आलं. लोकांना तुम्ही बोलायला लावलंय. त्याचं कारण संतोष शिंदे बोलतोय. संतोष शिंदे ऑफिशियल आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल मी नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करू, किंवा आपल्या कुठल्याही बंडखोर नेता वगैरे कुठल्याही चॅनल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा माणूस फसवण्यासाठीच प्रयत्नशील असतो, जो आईला दिलेला शब्द पाळू शकत नाही, लोकांना दिलेला शब्द पाळू शकत नाही, लोकांनी निष्ठावंत प्रामाणिक म्हणून तुम्हाला भरभरून मतदान दिलं, विक्रमी, या लोकांशी जर तुम्ही गद्दारी करणार असाल. हे बघा, राजकारणामध्ये पहिले पण काही आमदार खासदार निवडून आले, चाबरेपणा केला, फसवलं, स्वतःची घर भरली, कुठे आहेत आता ते? बर, असं एक पिल्लू सोडलं. मला एक शिवसैनिक, मी धाराशिव जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांना बोललो, ते म्हणले त्यांच्या वडिलांचा निकाल जो आता 20 तारखेला लागणार आहे, 20 जूनला शनिवारी, पोंडराजे निंबाळकरांच्या हत्येच्या प्रकरणात, म्हणे त्यांना असं एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की जर तुम्ही आमच्या गटात नाही आले, आमच्याकडे नाही आले सत्ताधारी पक्षासोबत, शिंदे साहेबांसोबत, तर निकाल विरोधात लागेल. मी म्हणतो, ज्यांच्यावर आरोप आहेत ते सुद्धा सत्ताधारी पार्टीच्या, म्हणजे आत्ताचे स्थानिक तिथले आमदार आणि त्यांचे ते वडील आहेत. मग भाजपवाले काय त्यांच्या विरोधात निर्णय जाऊ देतील असं म्हणायचंय का? म्हणजे कायदा सुव्यवस्थेवरच तुम्ही अविश्वास दाखवताय. आणि समजा मॅनेज केलं, काय होणार आहे? 20 वर्षानंतर निकाल लागणार आहे, स्वतःच्या बाजूने निकाल. हे सगळे पिल्ल आहेत. आत्मपरीक्षण एकदा तरी करा की खासदार साहेब. सतत नशेत असल्यासारखं जर प्रत्येकाला वाटत असेल आणि ह्याच्यात जर कोणी निर्णय घेत असेल, लोकांच्या मनातली जी तुमच्या प्रती निष्ठावंतपणाची नशा आहे त्याचं काय? आणि तुम्ही जी लोकांना प्रामाणिकपणाची नशा दिली त्याचं काय? नशा म्हणजे व्यसनाची नशा नाही, प्रेमाची पण नशा असू शकते. इथं जर हे अशा पद्धतीनं होत असेल तर ते दुर्दैव आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कदाचित कुणाला पटेल किंवा पटणार नाही, मिरच्या झोंबतील, पण हे वास्तव आहे. आणि याच्याबद्दल स्वतः खासदार पुढे येऊन काय बोलतील न बोलतील, पण त्यांनी ठरवलंय की मातोश्रीकडे जायचं नाही, मातोश्रीशी गद्दारी करायची. बघा, त्या मातोश्रीशी गद्दारी करा किंवा तुमच्या मातोश्रीने तुम्हाला जे सांगितलंय त्या वचनाची किंमत ठेवा. दोन्हीही निष्ठेशी निगडीत आहेत, एवढंच काय ते सांगायचंय. आणि ते कोणी कसं वागेल, कुठं जाईल, मला त्याच्याशी घेणं नाही. धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या किंवा एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांचा जो मोठा विश्वास
घात झालाय किंवा होईल, ते ज्या पक्षात जाणार आहेत त्यांच्यातली लोक सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट करणार नाहीत किंवा करतील की नाही, याला मला शंका आहे. त्याचं कारण असं आहे, इतर 5 खासदाराबद्दल मलाही देणं घेणं नाही आणि लोकांनाही फार नाही, पण यांनी लोकांना जी सच्चाईची स्वप्न दाखवलीत, ते स्वतःच किती विश्वासघातकी निघालेत याचं मूर्तिमंत उदाहरण यांच्या बंडखोरीत आहे असं मला म्हणायचंय. खरं आहे की खोटं आहे तुम्ही ठरवा आणि कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय.